यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि अनेक मतदारसंघातल्या लढती ह्या हाय व्होल्टेज ठरल्या होत्या. असाच एक मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ. मुंबईत 36 मतदारसंघात निवडणूक होत होती, परंतु मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीम मतदारसंघातील ही विशेष लक्षवेधी बनली होती. अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या नावाने माहीम मतदारसंघ गाजत होता. मात्र आता माहीम मतदारसंघातील पत्ते फिरलेले दिसत आहेत आणि ज्यांच्या नावाची साधी कोणी दखल सुद्धा घेतली नव्हती ते महेश सावंत विजयी ठरले आहेत आणि माहीमचे नवे आमदार ठाकरे गटाचे महेश सावंत झाले आहेत. कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक बाजी मारलेले महेश सावंत नक्की आहेत कोण आणि त्यांच्या विजयाची कारण काय आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. शिवसेना भवन, शिवाजी पार्क, बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आणि राज ठाकरे यांचं निवासस्थान अशी महत्वाची ठिकाणं असणारा शिवसेनेचा बालेकिल्ला माहीम विधानसभा मतदारसंघातील लढत महत्वपूर्ण ठरली आहे. कारण मतदारसंघातून राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. अमित ठाकरेंची ही पहिलीच निवडणूक होती. दुसरीकडे राज ठाकरेंची महायुती सोबतची जवळीक बघता महायुती यांच्या मुलाविरोधात उमेदवार देणार नाही अशी चर्चा होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या 45 उमेदवारांची यादी घोषित केली. यात त्यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं माहीम मधून महेश सावंत यांना उमेदवारी दिली होती. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये विभाग प्रमुख पदावर असलेले महेश सावंत हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातोंड गावातील असून त्यांचे वडील चाकरमानी होते. प्रभादेवी परिसरातील सामाजिक कार्यात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या महेश सावंत यांनी मागच्या 20 ते 25 वर्षांमध्ये त्यांनी सामान्य शिवसैनिक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख अशी राजकीय वाटचाल केली. एकेकाळी महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे निकटवर्तीय होते. तसंच 2009 मध्ये सदा सरवणकर यांच्या सोबत काँग्रेसमध्येही गेले होते. मात्र नंतर ते पुन्हा शिवसेनेत आले. मात्र 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यात मतभेद झाले. दरम्यान 2017च्या मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली गेल्यानंतर महेश सावंत यांनी माहीम मधील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महेश सावंत हे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय झाले. तसंच 2022 मध्ये पक्षात पडलेल्या फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती. तसंच विभाग प्रमुख पद सांभाळत असताना त्यांनी माहीम परिसरात ठाकरे गटाची बांधणी केली होती आणि याचाच परिणाम म्हणून महेश सावंत यांनी माहीम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. एकीकडे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं आव्हान आणि दुसरीकडे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचं आव्हान. नाही म्हणायला गेलं तरी राज ठाकरेंचं पुत्र असणं हीच अमित ठाकरेंची सर्वात मोठी ताकद मानली जात होती आणि सदा सरवणकर यांच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवापुढे महेश सावंत यांचा विजय होईल अशी कोणी कल्पना सुद्धा केली नसेल. पण महेश सावंत यांनी जवळजवळ 3,500 मतांनी विजय मिळवलाय. आता महेश सावंत यांचा माहीम मतदारसंघातून विजयी होण्याची कारण नक्की काय असू शकतात? पहिलं म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी न्याय दिला आहे. या मतदारसंघात जनतेच्या मनातला सामान्य आमदार भेटेल अशी पहिली प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांना उमेदवारी मिळाली तेव्हा जनतेच्या मनात निर्माण झाली होती. दुसरं म्हणजे 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड अशी उलटापालट झाली आणि शिवसेना फुटली. त्यामुळे जे शिवसेनेचे पारंपरिक समर्थक आहेत अर्थात त्यांची मतं ही सदा सरवणकर यांच्याकडे न जाता महेश सावंत यांच्या पारड्यात पडली. कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं अजूनही खूप नागरिक मानतात आणि माहीम मतदारसंघात शिवसेनेची हवा ही फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे याचा फायदा महेश सावंत यांना झालेला पाहायला मिळतोय. आता एक महत्वाचं कारण म्हणजे शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर आणि राज ठाकरे यांच्यातला वाद. आता हा वाद जरी प्रत्यक्ष नसला तरी सुद्धा 2024च्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपला आणि पर्यायानं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेत महायुतीकडून माहीम मतदारसंघातून उमेदवार देऊ नये अशी राज ठाकरेंची अपेक्षा होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. आता यानंतर झालं असं की राज ठाकरेंच्या सभा महाराष्ट्रभर गाजल्या, पण या सगळ्या सभांमध्ये त्यांचा एकच पॅटर्न कायम राहिला, तो म्हणजे शिंदे सेनेवर टीका करणं आणि अशा प्रकारे शिंदे सेना व मनसे यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं. मात्र या सगळ्या प्रक्रियेत एक व्यक्ती मात्र शांत होता, ज्याच्या नावाचा कुठेही गाजावाजा नव्हता. तो व्यक्ती म्हणजे महेश सावंत. मात्र शिंदे सेना आणि मनसे यांच्या वादाच्या भोवऱ्यात महेश सावंत यांचा फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. महेश सावंत यांच्या विजयासाठी हे कारण सुद्धा फार महत्वाचं आहे.
सोबतच अनेक वर्ष सामान्य शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेल्या महेश सावंत यांच्या हाती सत्ता नसताना सुद्धा तळागाळापर्यंत त्यांचा संपर्क होता। अनेक कामं त्यांनी बिना सत्तेच्या जोरावर केली होती। त्यामुळे माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना जनतेनं पसंती दर्शवली आहे। सोबतच महेश सावंत यांना त्यांच्या उमेदवारीविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा ते म्हणाले होते की अमित ठाकरेंना राजकारण कळतं का, ते बालिश आहेत, काहीही बोलू शकतात, अशी टीका महेश सावंत यांनी केली। तसंच अमित ठाकरेंना भेटण्यासाठी कधीही अपॉइंटमेंट घेण्याची गरज लागणार नाही, ते कधीही भेटू शकतात, असं राज ठाकरे आपल्या जाहीर सभेत म्हणाले होते। यावर देखील महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती। अमित ठाकरेंना वक्तव्य करायला स्वातंत्र्य आहे, जनता सुज्ञ आहे, जनता ठरवेल, असंही महेश सावंत यांनी सांगितलं होतं। जनतेला कोण कधीही भेटू शकतो हे माहित आहे, आमची सभा बघा आणि त्यांची सभा बघा, यावरून भाडोत्री माणसं कुठली आणि स्थानिक माणसं कुठली हे लोकांकडे बघूनच दिसेल, अशी टीकाही महेश सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती। पण राज ठाकरेंना बोलण्या इतपत मी मोठा नाहीये, असंही महेश सावंत म्हणाले होते। सोबतच मी आव्हान पैलवतच नाहीये, राज ठाकरे मोठे माणूस आहेत, मी सर्वसामान्य माणूस आहे, मी तुम्हाला कधीही भेटू शकतो, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत। दादर माहीम मध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा दाब कमी आहे, तो प्रश्न मी सोडवणार आहे, असं महेश सावंत यांनी सांगितलं। तसंच जे या मतदारसंघाच्या बाहेर गेले आहेत त्यांना मी माझ्या मतदारसंघात परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे। SRA योजना आहेत त्या मी पुन्हा सुरू करणार, असंही महेश सावंत म्हणाले। छत्रपती शिवाजी पार्क मधील धुळीचा प्रश्नही मी सोडवणार आहे। उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी जाहीर पाठिंबा मागितलाच नव्हता, दाखवण्याचे दात वेगळे असतात, त्यांच्याकडे उमेदवार नाहीये, उमेदवार आयात करावा लागतोय। 100% माझा विजय आहे, लोक माझा विजय खेचून आणणार आहेत, मी जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार, असा दावाही महेश सावंत यांनी त्यावेळी केला होता। आणि महेश सावंत यांच्या दिलेल्या या आश्वासनाच्या जोरावर महेश सावंत यांचा विजयही झाला असं म्हणायला हरकत नाही। तुम्हाला काय वाटतं, महेश सावंत यांच्या विजयाची कारण अजून काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।